नमस्कार मंडळी, तर कसे आहात? मी तृप्ती पाटील स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही आलो आहोत कोकणात माझ्या मम्मीकडे. माझा भाऊ पण आला होता मुंबईवरून, एका दिवसाची सुट्टी काढून आला होता. आम्ही येणार होतो म्हणून आला होता तो, कारण आम्ही 3-4 महिने झाले होते भेटलो नव्हतो. तर तो म्हणाला तुम्ही येत आहे तर मीही येतो. खरंच भाऊ बहिणीचं नातं खूप भारी असतं ना. वडील गेल्यानंतर भाऊच आपली वडिलांप्रमाणे काळजी घेतो. तर आज आम्ही चाललो आहोत सप्तेश्वरला. पावसाळ्यात कोकण हिरव्या शालूत सजलेलं पाहून खूप खरंच मन तृप्त होतं. खूप छान वातावरण आहे. संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत. आम्ही आता सप्तेश्वर मंदिरात आलेलो आहोत, पाहू शकता. इथे आता आम्ही दर्शन घेतलं आहे. खूप शांतता आहे इथे. आम्ही आतमध्ये जाऊनही दर्शन घेतलं. इथे आतमध्ये तुम्ही गाभाऱ्यात जरा काही बोललं तरी आवाज घुमतो. टाचणी पडली तरी टाचणीचा आवाज येतो. आम्ही दर्शन घेतलं. दर्शन घेऊन खरंच खूप प्रसन्न वाटलं. एकदम शांतता आहे इथे. तर दर्शन पण एकदम छान शांततेत झालं. डिस्टर्ब असा कोणाचा नव्हता. ही शंकराची पिंडी आहे. इथे या पिंडीवर इथे अभिषेक घातला जातो. इथे श्रावणात सोमवारची खूप गर्दी असते. चला तर मग दर्शन घेऊन झालेलं आहे आणि चला तुम्हाला दाखवते आजूबाजूचा परिसर. पाहू शकता, खरंच खूप निसर्गरम्य आहे. खूप छान वाटतं इथे आल्यावर. एकदम शांतता. तुम्हाला पण या मनमुराद वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल तर नक्की भेट द्या. सप्तेश्वर मंदिर हे संगमेश्वरपासून 5-6 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर थोडं जंगलातच आहे, त्यामुळे आपल्या निसर्गाचा आस्वाद एकदम मस्त घेता येईल. फक्त इथे थोडा काही प्राण्यांचा वगैरे धोका आहे, पण इथे एवढे येत नाहीत. तर तुम्ही येऊ शकता. जर तुम्ही श्रावण सोमवारी आलात तर इथे खूप गर्दी बघायला भेटते. आणि जर असंच कधी आलात तर खूप शांतता असते. इथे फक्त पक्ष्यांचा किलबिलाट असतो. शांत पीसफुल वाटतं इथे. तर तुम्ही एकदा ह्या मंदिराला नक्की भेट द्या. मंदिराच्या बाजूला एक कुंड आहे, तर त्याला पंचगंगा असे म्हणतात. या ज्यासमोर 5 कमान्या पाहत आहात त्याच्यातून झरे वाहून येतात आणि मग नंदीच्या तोटातून हे झरे ह्या कुंडामध्ये येऊन मिळतात. त्यामुळे या कुंडाला पंचगंगा असे म्हणतात. आणि अजून एक, इथे आल्यावर आपल्याला एक अनुभव घेता येतो, तो म्हणजे फिश स्पाचा. एकदम भारी अनुभव आहे हा. तुम्ही जर आला तर हा अनुभव नक्की घेऊ शकता. त्या मोठ्या मोठ्या पार्लरमध्ये पैसे घालून आपण फिश स्पा करून घेण्यापेक्षा इथे खूप छानपैकी करू शकतो आपण फिश स्पा. म्हणजे 10-15 मिनटं जर असंच पाण्यात पाय टाकून ठेवले तरी खूप छान वाटतं. मग मीही थोडा वेळ बसले होते तिथे स्पा करण्यासाठी. खूप छान वाटलं. या कुंडात लोक आंघोळही करतात आणि तुम्ही कधीही पाहाल तर या कुंडातलं पाणी स्वच्छ आणि नितळ असतं. केव्हाही या तुम्ही, तुम्हाला पाणी स्वच्छच दिसणार. साई आणि पाणी एकत्र असलं की तिथे एन्जॉय असतोच. तर मग साईने पण खूप एन्जॉय केला. चला तर मग बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, आनंदात राहा आणि हो, माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.